विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बोलला तर लोकल कोण आहे अच्छी कोण नाही ते आले का ते वाट विषय असा आहे साहेब मंदार भट म्हणून आहे अभ्यासक पण आहे तर यांनी यांच्या यांची कंपनी तिथे अचानक ऑफिसला सकाळी आल्या तिथल्या मीटरमध्ये छेडछाड करताना त्यांना निदर्शनात आलं म्हणून त्यांनी त्यांना रोखलं तुम्ही कोण आहात बोलले मी मीटर चेंज तुम्ही कोणाला विचारून करताय तर माझं मीटर तुम्ही मला विचारलं पाहिजे ना सांगितलं तर बोलले नाही तर बोलले तुमचा आयडी दाखव तर आयडी पण त्यांनी दाखवला नाही तुमचा आमच्याकडे आयडी नाही आमच्या एका एजन्सीने आम्हाला सांगितलंय तुमच्या एजन्सीचं नाव वगैरे तर त्याच्याकडे काय नव्हतं आणि त्यानेच त्यांचा व्हिडिओ काढला तर बोलले नाही माझं ऑब्जेक्शन नाही तर मग त्यांनी त्यांचा व्हिडिओ काढला तो व्हिडिओ साहेबांकडे गेला साहेबांकडे आमच्याकडे आला की हे काय नक्की चाललंय म्हणून आम्ही त्या दिवशी तुमच्या जवाहरबागच्या ऑफिसमध्ये गेलो तर तिथे भसले का बसलेले होते त्यांना त्याच्यातलं काहीच माहिती नाही की नक्की चाललंय काय ते ह्यांनी सांगितलं की बाबा माझा मीटर बदलतात माझं ते प्रॉपर्टी आहे माझ्या प्रॉपर्टीला हात लावतो तुम्ही मला विचारलं पाहिजे ना तसं तर काही नाही प्लस मी त्याला विचारतोय की तुझं मला आयडी दाखव तर त्याच्याकडे आयडी पण नव्हता तर असं कुठे तुम्ही केलंय का तर बोलतात आम्हाला आमच्याकडे तरी काही इन्फॉर्मेशन नाहीये तर तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्या वाघ्याच्या ऑफिसमध्ये जा बोलो वाघ्याच्या ऑफिसमध्ये जाय त्याच्याला बोलो बलबले साहेब आमचे चांगले सहकारी ओळखीचे आहेत बोले आता बलबले साहेब नाही आता मेश्राम साहेब तर मी तुम्हाला फोन लावला तर तुम्हाला लावला तर तुम्ही मला तेच बोलले काय मला माहित नाही तिथे साहेब कोणतरी आहे तिथे ना सांगावं लागेल मग जर असं जर फिरवत जाणार तर कसं होणार आम्ही त्यांना म्हटलं 2 दिवसात आम्हाला सांगा की बोला नक्की काय झालंय तुम्ही मीटर कोणाला विचारून हे करतात तसं कुठे सर्क्युलर नाही त्यांनी जो आम्हाला नंबर दिला त्या नंबरवर असं कुठलंही सर्क्युलर नाही की गव्हर्नमेंटने तुम्हाला लोकांना म्हणजे विदाऊट त्या कस्टमरचा कन्झ्युमरचा कन्सल्ट घेऊन मग चेंज करायचे त्याची इच्छा असेल तर पण इथे सर्रास जबरदस्तीच चाललंय आणि हे काम होऊ देणार नाही मग मी आमच्या नेत्यांना बोललो नेते आमचे बोलले मी स्वतः असं काय तुम्ही सगळे मीटर बदली करण्याचे काय हे काय नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण बघू शकता प्रीपेड मीटर विरोधामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी आज वाघेश्वरी येथील महावितरण कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे जी प्रीपेड मीटर आहे ते बळजोबीने लावले जात आहेत आणि त्यामुळे अशी तक्रार आहे की मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याकडे आल्यानंतर आता त्यांनी महावितरण कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे कारण प्रीपेड मीटर बळजोबीने लावले जातात आणि त्याविरोधात कुठेतरी आता मनसे आक्रमक झालेली आहे या प्रीपेड मीटरला नागरिकांचा विरोध असताना देखील महावितरणकडून बळजबरीने हे मीटर लावले जात आहेत असा आरोप या ठिकाणी नागरिकांचा आहे आणि त्यामुळेच मनसेने यामध्ये आता हात घातलेला आहे आणि मनसे आक्रमक झालेली आहे ही एवढी मोठी गोष्ट करताना तुम्ही त्याला काय सांगायला की बाबा तुमचा मीटर आम्ही बदलतोय आणि हा मीटर बदलायला सांगायला पाहिजे आणि आयडी तर पाहिजे मग काय नाही गोष्ट होते आता ते होते म्हणून त्यांना माहिती आहे अनेक चाळीमध्ये किंवा मध्ये जात असेल की तर तुमच्या लोक मनमानी कारवाई करत असतील साहेब नंतर त्यांची भरारी पथक घेतात छेडछाड हेच कोण करायचं भरारी पथक डायरेक्ट त्यांना पेनल्टी देतात नाही तुम्ही असं वेग आरोप नका ठीक आहे आम्ही आरोप नाही करत पण मला एक सांगा हा ग्राहकांचा अधिकार आहे की नाही की ज्या वेळेला तुम्ही माझ्या मीटरला हात लावता त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं पाहिजे हा ग्राहकाचा अधिकार आहे बाकीचे तुम्ही तुमचे अधिकार वापरता ना तसे आम्हाला पण काहीतरी कायद्याने तो त्याचा वापर व्हायलाच पाहिजे तुम्ही मलाच काय सांगताय मी तुम्हाला विचारायला आलोय तुम्ही आम्ही कंप्लेंट केल्यानंतर काही कारवाई केलीत का 2 दिवसामध्ये या सर्व ह्याच्यावर रवी मोरे साहेब काल येऊन गेले ना तुमच्याकडे फोनवर त्याच्यानंतर काय तुम्ही काय कारवाई म्हटले की नाही त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारलं साहेब तुम्ही मला बोललात माझ्याकडे नाहीये तिथे साहेबांकडे त्यावेळी तुम्हाला बोललो मी त्या बसण्याना पण बोललो की आम्हाला 2 दिवसात काय ते द्या की तुम्ही नक्की काय करताय सर्क्युलर त्यांनी जे सांगितलं साहेब ते सर्क्युलर तसं कुठलंही नाहीये तुम्ही बोला सर्क्युलर रेफरन्स मिळत नाही त्यांना साधा प्रश्न केला पहिला मला प्रश्न आहे की मीटरचा मालक कोण आहे मी आहे का एमएससीडीसी आहे एमएससीडीसी मीटरचा मालक ओके तर तरी पण ती माझी प्रॉपर्टी माझ्या नावाचं मीटर येत आहे ओके तुम्ही म्हणताय टेक्निकली एमएससीडीसी इज द ओनर ऑफ दॅट मीटर ठीक आहे तरी ग्राहकाला सांगून त्याचा मीटर बदलायला हवा आहे पाहिजे
हे कुठेही होत नाही. हे तर फक्त माझ्या निदर्शनास आलं, पण हे ठाण्यात कुठेही होत नाहीये. असेल मी दुसरं त्यांना मी विचारलं की तुमचं कुठलं सर्क्युलर असं आहे की तुम्हाला ऑर्डर मिळाली आहे, ते मला वर्ण आदेश आणले आहे. तेव्हा ते आदेशची कॉपी दाखवा की कन्झ्युमरला न विचारता सगळीकडे स्मार्ट मीटर, कारण की चालू व्यवस्थित स्थितीमध्ये आहेत सगळे मीटर. ते मीटर बदलायची गरज काय? आणि जे महाराष्ट्रात सगळीकडे आता न्यूज आहे, एक एक मीटर 12,000 रुपयाचा आहे, ती कॉस्ट कोण देणार? नाही, आमचा याच्यावर बराच अभ्यास येत आहे. माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. मंदारगड नावाने हायकोर्टमध्ये आज केस पण चालू आहे. MSCDCL वर आम्ही हायकोर्टामध्ये केस पण लढतोय. तो विषय वेगळा आहे, तो आता मी इथे काढत नाही. पण ग्राहकाला न विचारता मीटरला हार लावणं हा तर गुन्हा आहे, तुम्हाला माहिती आहे. ते होत नाहीये. आज माझ्या निदर्शनास आलं. ठाण्यात आता किती ठिकाणी हे चाललंय मला माहित नाही. तर तुम्ही ते एक तर सर्क्युलर दाखवा की असं कंपल्शन केलंय का MSCDCLने की सगळ्यांचेच महाराष्ट्रामध्ये मीटर चेंज करायचे, ते सुद्धा ग्राहकाला न विचारता. त्यांनी मला एक सर्क्युलर नंबर त्यांनी मला एक सर्क्युलर नंबर सांगितला. मी MSCDCLच्या वेबसाईटवर गेलो, मला ते सर्क्युलर नंबर कुठेही मिळाला नाही. त्यांनी प्रिंट आउट देण्यासाठी नकार दिला. मी टाळाटाळच करत होते, साहेब पण होते. त्यांनी सर्क्युलर नंबर मी घेतला त्यांच्याकडनं, त्याची डेट पण मला दिली, पण सर्क्युलर पण कुठे मिळाला नाही. तर असे आदेश वर्ण आलेत म्हणजे नेमके कुठनं आले की कोणालाही न विचारता चालू स्थितीतले मीटर बदलून स्मार्ट मीटर लावताय, म्हणजे कितपत योग्य आहे आणि हे कायदेशीर आहे का? मला सरकारी कंपनी आहे म्हणून काहीही करू शकणार नाही ना. प्रत्येकाला वर एक केंद्र अदानीला दिलं, अदानीला दिलं. 4 कंपन्या आहेत. 4 कंपन्या ठाण्याचं अदानीला अदानी मुळात अदानी म्हणजे माझा प्रश्न हा होता, अदानी इलेक्ट्रिक मीटर बनवणारी कंपनी आहे का हा एक डिस्ट्रीब्युटर आहे? एका म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महावितरण कंपनी ही एका दुसऱ्या वितरण कंपनीला मीटर चेंज करायचं कॉन्ट्रॅक्ट कसं देऊ शकते, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे. अदानी इज नॉट अ मॅन्युफॅक्चरर ऑफ द मीटर. मग तुम्हाला एखादा मॅन्युफॅक्चरर मिळाला नाही का ज्याने मला वाटतं की अर्ध्या का 10% किमतीमध्ये मीटर लावून दिले असते? हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे की अदानी एक डिस्ट्रीब्युटर असताना त्याला मीटर बदलायची कॉन्ट्रॅक्टर कसं घ्या? आम्ही हे समजू शकतो, तुम्हाला मीटर बदलायचे तर एखाद्या मीटर मॅन्युफॅक्चरर कंपनीला कॉन्ट्रॅक्ट. तुम्हाला माझी मागणी असते की तुम्ही याच्या बाबतीमध्ये जर याच्या पुढे आम्हाला जर ग्राहकाला न सांगता मीटर बदलताना दिसलं तर त्याला आम्ही तिथेच फोडू. जर तुम्ही माणसं पाठवता, तुम्ही त्या अदानीवाला सांगितलं पाहिजे तुमच्या आयडी कार्ड गळ्यात असले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही मीटर बदलणार आहे त्याच्या आदल्या दिवशी सोसायटीला ते पत्र लावलं पाहिजे की उद्या बाबा अशी आमची लोक येणार आहेत, तुम्ही तिथे थांबा, आम्ही तुमचं मीटर बदलणार आहोत. अभियंत्यांच्या मार्फत आम्ही पत्र देऊन त्यांना सूचना करतो. अशा अनेक केसेस आहेत त्यात काहीच असं होत नाहीये. नाही, आता यांची तक्रार तर मला मिळालेली आणि माझं मत आहे की मीटर बदली करायला ज्यावेळेला जातात ना त्यावेळेला तुमचे जे तिथे वायरमॅन असतात ते काय नसतात त्या लोकांबरोबर, त्यांना माहिती असतं हा मीटर कोणाचा आहे काय. कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काय बोलून सोडून देता, भूदंड आम्हाला भरायला लागतो. भूदंड नाही घेणार, कुठला भूदंड? अहो तुझी ज्यावेळेला मीटर फॉल्टी होतात किंवा हे सगळं मीटर होतं चांगलीच त्यावेळेला आहे, ही मीटर चांगली आहेत, नाही बदलतात का? सुव्यवस्थित आहे, त्या मीटरमध्ये प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे ते बदलतात तर ठीक आहे, ही चांगली मीटर का म्हणून बदलतात? या वर्षीचं आयोगाने पिटिशन मंजूर पण केलं नाही. मागे हिअरिंग झाले, मी वाशीला स्वतः होतो त्या हिअरिंगमध्ये. अजून ते टेरिफ मंजूर झालेलं नाहीये, तरी MSCDCLने आधीच ठरवून टाकलं की आणि टीव्ही मीटर लावणार आहे. मीटरचा भ्रष्टाचार म्हणायचा. ते बिल 12,000चा एक मीटर आहे, हे सगळीकडे घेऊ दे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. ती अल्टिमेटली कॉस्ट कोणाच्या रिकव्हर होणार? कन्झ्युमरचाच होणार. आज MSCDCLकडे एवढा पैसा आहे का की प्रत्येक ग्राहकाच्या मागे 12,000 रुपये MSCDCL खर्च करू शकते? याच्यामध्ये फक्त 2,000 कोटी महाराष्ट्र सरकारने दिले, बाकीचे पैसे सगळे अल्टिमेटली कन्झ्युमरच्या खिशातनंच जाणार आहेत. तर मग हे जबरदस्ती का सहन करून घ्यायची महाराष्ट्राच्या जनतेने? ही जबरदस्ती. याच्यासाठी ना कन्सेंट घेतली ना कोणाला विचारलं MSCDCL कंपनीने? म्हणजे याची उत्तर आहेत का तुमच्याकडे? आहेत का आम्हाला अजून कुठे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जायला लागेल? सगळ्या प्रश्नांची तर मी उत्तर नाही दिली. ज्या देता येतील लगेच तर द्या. तेवढं तर सांगतोय मी. तुम्ही जर मला हो मेश्राम साहेब, तुम्ही आता ज्या वेळेला आम्ही पाठवलं, आमचे बघा माझं काम आहे, माझा नेत्याचं तर माझं काम आहे, तो ते येत आहे कन्सर्न लोक बोलवा. तर तुम्ही तुम्ही माझ्या माणसाला असं सांगितलं की मी जावं अवलंबून, मला सगळं माहिती आहे, आणि आता तुम्ही बोलताय मला माहिती नाही. बाबा मी इथला वरिष्ठ आहे, तर मी अजून कन्सर्नला कोणाला बोलवायचं? तुम्हाला मी त्या दिवशी वरिष्ठ म्हणून फोन केला, तुम्ही मला सांगता मला तिथे त्या एरियाचा जो इंचार्ज आहे त्यालाच मी तुम्हाला तुमच्याचा संबंधच नाही. तिथे हा प्रॉब्लेम आहे तो आम्हाला तुमच्याकडून सॉल्व्ह करून पाहिजे. आणि तुम्ही जर डिस्ट्रिक्टचे मेन ठाणे जिल्ह्याचे तर तुमच्याकडे येणार ना. हो, तर जे यंत्रणा आहे ना इथे खालती हायरार्की आहे ना, ज्या एरियाची तक्रार असेल त्या एरियातल्या नेमकं त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की काय रिप्लेसमेंट झालं, नेमकं काय प्रॉब्लेम झाला
तो अधिकारी सांगेल ना तिथला. प्रत्येक गोष्ट मी थोडी एंटर करणार. बरोबर आहे, तुम्ही नाही करत, पण जबाबदार पण प्रत्येक गोष्ट हो, तुम्ही आहात. बिलकुल आहे. बरोबर. बिलकुल. हायरार्कीचा विषय तुम्ही जर काढला तर हायरार्कीनुसार सर्व गोष्टीची जबाबदारी तुम्ही हो, असता. या कुठल्या गोष्टीची बरोबर बिलकुल आहे. आहे, बिलकुल. आम्ही त्याच तुमच्या जबाबदारीने तुम्हाला विचारतो. तर मग मी हे तुम्हाला ब्रीफ करायसाठी सर्क्युलर तुम्ही मला जो काढतो किंवा brief केलेला कुठल्या कायद्याअंतर्गत आम्ही हे करतोय. आम्हाला तुम्ही जो सर्क्युलर दिलात त्यात कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की ग्राहकाला विचारल्याशिवाय त्याचा मीटर चेंज केलं जावं असं नाही, कुठेही- कन्सेंट आम्ही कल्पना द्यायची आहे त्याला, बिलकुल द्यायची. ती होत नाही. त्याबद्दल तुमचं मत काय करणार नाही, त्याच्यासाठी नाही, तुम्ही काय देऊ करणार? नका. तुम्ही असं जे म्हणताय ते निदर्शनाला आणून दिलं. आम्ही प्रत्येकाला सूचना अशाच दिलेल्या आहे हम्म. आणि जिथे कुठे आम्हाला तक्रार येते त्या तिथे आम्ही कार्यकारी अभियंत्याच्या मार्फत आम्ही पत्र देतोय त्या सोसायटीला. आता साड्या आणि ते जोरदार परिस्थितीने त्या कोंबडीवाल्याचा मीटर बदलत आहे. आत्ता 11:30 वाजता मी निघालो तेव्हा हेच असे निळे आयडी कार्ड घालून आले होते तिथे. तर मी 12 वाजता इथं पोहोचून पोहोचलो. तुमची लोक शिपी दरवाला पोलीस स्टेशन येते मीटर बदली करतायत. कोणाला काही माहिती नाही. 4 लोक आहेत. आजच केले, आताच चालू आहे 2 तासावर. साहेब, सगळंच तुम्ही नाही बोलला साहेब, असं होत नाही ना. तुम्ही सरळ इथे बसून नाही म्हणताय. तुम्ही त्याचा आता तो बोलतोय इन्व्हेस्टिगेशन करा ना, बरोबर गेलेत का. आता जो मालक आहे त्याला माहितीच नाही. काय ना, लोकांना जनतेला माहितीच नाही हे काय होतंय. प्रत्येक माणूस पेपर वाचतो तर तुमचा GR वाचतो असं नाही. मला पण माहित नव्हतं. मला ज्यावेळेला ह्यांनी सांगितलं तेव्हा कळलं की असं काहीतरी होतंय महाराष्ट्रात. हे पत्रकार उभे आहेत, त्यांना पण कोणाला माहिती नसेल की त्यांचे मीटर बदलले जाणार आहे. तुम्ही याच्या बाबतीत जनजागृती का नाही करत? बिल भरायची जनजागृती करता ना. तसं ज्यावेळेला एखादी नवीन गोष्टी येते त्याची जनजागृती लोकांपर्यंत झाली पाहिजे ना की तुमचे मीटर बदलले जाणार आहेत, का बदलले जाणार आहेत, त्याचे काहीतरी होल्डिंग्स लावा, बॅनर्स लावा, काहीतरी करा. आपण आपल्या एरियासाठी करू. मी तुम्हाला फक्त जाता जाता एवढं सांग, अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट दिसली त्यांनी जर आयडी कार्ड आणि लोकांना न कळवता किंवा लोकांना बळजबरी करून जर मीटर बदल आयडीची तर मीच सक्ती केलेली आहे सर. जर आम्हाला अशी कुठलीही माणसं जर बळजबरी करून मीटर बदलताना दिसली, तुम्हाला बदलायचेच बदला. तर सरकारी नियम असेल त्यात तुमचं जे काय असेल ते तुम्ही करा. आम्हाला विचारल्याशिवाय आमचे मीटर बदलू नका. एवढं आमची मागणी आहे. ठीक आहे, ओके. कालचा विषय होता ज्ञानेश्वरनगरचा. एक 4-5 महिन्याची मुलगी आता डिलिव्हरी झालेली आहे. तर तिने 1 महिना बिल भरला नव्हता. त्याचा मीटर सांगून सुद्धा त्यांचा त्यांना कालावधी दिला नाही. डायरेक्ट मीटरच कापून. बरोबर बॉस, हे असंच करतात. कंटिन्यू या गोष्टी वाढीमध्ये चालू आहे. मीटर कापतात. आमच्या इकडे पण त्यांनी तसंच केलं. 1 दिवस नाही ऐकत. 5 महिना नाही, आणि ज्यांच्याकडे बॅकलॉग आहे त्याच्याकडेच आपले लोक झाले. प्रत्येकाकडे जाऊन अवघे लोक स्वतः बिल भरायला एक महिना माणूस ती नाही मिळत आहे असं त्याचं मत आहे. त्याच्या बोलण्याचा जो सार आहे ना तो आहे. याच्या पुढे या विषयामध्ये मला कुठल्याही प्रकारच्या हलगर्जीपणा जोपर्यंत लोकांना विचारत नाही तोपर्यंत मी त्याला बळजबरी करून त्याला मीटर बदलायचं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरेंचा अविनाश जाधव साहेब आगे बढ़ो, अविनाश जाधव साहेब आगे बढ़ो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा घेऊन देते लॉबीमध्ये. अरे कशाला काम नक्की करता रे. इथे बोला ना. हे कोण आहे? हा मागे भाई काय नेमकं अल्टिमेटम दिलंय MSCDC ऑफिस तुम्ही आला होता? MSCBनी आज काही दिवसापूर्वी एक GR काढलाय आणि त्यानुसार संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले जेवढे मीटर्स आहेत ते अदानी कंपनीला ते बदलण्याचं टेंडर दिलेलं आहे. अदानी कंपनी हे मीटर्स बळजबरी जाऊन लोकांच्या घरी काढते. सगळ्यात प्रथम तर ते कुठल्याही प्रकारचं आयडी कार्ड घालत नाहीत. ज्या ग्राहकाचा मीटर बदलायचा आहे त्या ग्राहकाला माझा मीटर का बदलला जातोय यातली कुठलीच माहिती नाहीये.
आणि अतिशय बळजबरीप्रमाणे ही त्यांची लोक वागतात. सो आमची मागणी अशी होती की जर तुम्ही आमचा मीटर बदलायला येणार आहेत तर ग्राहकांना माहिती असलं पाहिजे की माझा मीटर तुम्ही का बदलताय, कधी बदलणार आहात. कारण अनेक वेळेला असं होतं की एखाद्या वेळेला यांचे भरारी पथके येतात आणि एखाद्याच्या मीटरची वायर जर इकडे तिकडे झालेली असेल तर त्याच्यावर सरळ लाख 2-2 लाख रुपयाचे चार्ज हे लोक मारतात वीज चोरीच्या प्रकरणामध्ये. तर आम्ही आज त्यांना मागणी केलेली आहे की ह्याच्या पुढे जर तुमचे कोणीही अदानीची जी माणसं आहेत ती जी मीटर बदलायचं काम करतात ती जर आमच्या परवानगीशिवाय जर त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आता प्रीपेड मीटर आहे त्याच्यामुळे प्रीपेड मीटर हे प्रीपेड मीटर बसवले जातात त्यामुळे पुढे नागरिकांना भुर्दंड बसणार आहे. 100% बसणार आहे. एखाद्या घरामध्ये जर एखाद्या महिन्याला अडचण असेल तर त्याने जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत त्याचा मीटर चालणार नाही. सरकारने आता या वेळेला एवढं माणसांच्या जीवावर उठलेली आहे की तुम्ही हे केलं तर हे करू, तुम्ही ते केलं तर ते करू. म्हणजे सगळ्याच गोष्टी सरकार जर आमच्याकडनं पैसे पहिले घेऊन करणार असतील तर मग सरकारला ठेवायचं कशाला आहे आम्ही? म्हणजे आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे ना, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे ना. सो लोकांना मुभा द्यायला पाहिजेत ना की फक्त मोठमोठ्या टेंडर काढायचे आणि त्यातून पैसे खायचे. गरिबांचा विचार केला पाहिजे ना. एखाद्या घरात एखाद्याकडे परीक्षा असेल किंवा एखाद्याचा अचानक रात्री समज 12 वाजता जर एखाद्याचे पैसे संपले तर त्याचं लाईट कट होणार आहे का त्यावेळेला? याच्या बाबतीत आम्हाला माहिती असली पाहिजे की ह्याची नियमावली काय, कशा प्रकारे हे ऑपरेट होणार हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे ना. याची जनजागृतीच लोकांमध्ये नाही आहे प्रीपेड मीटरच्या बाबतीमध्ये की बाबा ठीक आहे आज तुमचे जर पैसे संपले तर पुढच्या 48 तासाने तुमची लाईट बंद होईल. काहीतरी नियमावली असली पाहिजे ना की फक्त लावायचे म्हणून चिपकवायचं काम चालू आहे. खरं तर हे काही बदली करायची गरज नाहीये. पण मला असं वाटतंय की सरकारचे पैसे कसे संपवावेत तर त्याचा एक प्रकार आहे. मला यांनी जे आता सांगितलं एका मीटरचे काहीतरी आम्हाला माहित नाहीये पण हे यांनी त्यातला थोडा अभ्यास केलाय. ते म्हटलं एका मीटरचे 12,000 रुपये सरकार अदानीला देणार आहे. काय गरज आहे 12,000 रुपये द्यायची? हे सगळं मीटरच्या नावावर असलेला भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारातून येणारे पैसे आणि यांची चालणारी घरं ही सगळी गणित आहेत. बाकी लोकांशी यांना काही घेणं देणं नाही. आम्ही याच्या पुढे जर आम्हाला न विचारता मीटर बदलताना दिसले आणि जर त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आयडी कार्ड नसेल तर त्यांना आम्ही तिथेच चोपणार असा इशारा आम्ही दिलेला आहे. हिटलरशाही चालल्याचं वाटतं. हिटलरशाही मुघलाई आली आपल्याकडे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला उद्या पाण्याच्या बाबतीतही असंच करतील लोक. प्रीपेड पाण्याचे मीटर, प्रीपेड ह्याचे मीटर, प्रीपेड त्याचे मीटर. हॉस्पिटलला गेलात तर हॉस्पिटलला पण तेच. लोकांचं जगणं मुश्किल केलं या सरकारने. सरकार मायबाप असतं. हे इथे हे सगळे इंग्रजांचे कायदे आणायच्या तयारीत आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे आम्हाला आता. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.